नमस्कार सर्वांना। तर हा माझा दुसरा व्हिडिओ आहे आणि आज आपण जाणार आहोत आपल्या आजीच्या गावी, म्हणजे माझ्या आजीच्या गावी। आजी बोललं की आईनंतर सगळ्यात जवळची आपली व्यक्ती असेल तर ती आपली आजी। आजी, आई, ती सर्व काही। तर चला आपण जाणार आहोत आपल्या गाडीने आणि कोणत्या गावी जाणार आहोत हे आपल्याला व्हिडिओमध्ये समजेल। माझ्यासोबत राहा। ते आपले गणपती बाप्पा मोरया। या ठिकाणी आपली सांगलीत घर आहे। हा बघू शकता आपला सांगलीमधील सुंदर असा रोड। आपण जाणार आहोत आज आपल्या मित्रासोबत। हे आहेत मानव गांधी। दिसाय जरी छोटी दिसली असली तरी यांचे विचार खूप मोठे आहेत आणि कायम हसत असतात। तर चला, तासगावमध्ये गेल्यानंतर दादा चौक लागतो। द्राक्षासाठी फेमस असे तासगाव आहे। हे बघू शकता गणपती मंदिर, हा रथ। या ठिकाणी रथ 1.5 दिवसाचा गणपतीची प्रथा आहे। खूप छान असे मंदिर आणि 1.5 दिवसाचा गणपती पाहण्यासारखे इथे या ठिकाणी आहे। आणि इथून पुढे गेल्यानंतर हे आपले महाराष्ट्राचे दैवत। या गाडीमधील वयस्कर लोकांना पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्या सर्वांची बी अशीच मैत्री शेवटपर्यंत टिकली पाहिजे। ही आहे विट्याची कमान। उजव्या साईडला आजीचे गाव दिसते व मला उसाचा रस दिसल्यानंतर थोडा आजीला थंडगार उसाचा रस घ्यावा बोललो। फायनली आपण गांधीनगर ह्या ठिकाणी आपण आलेलो आहेत। हे माझ्या आजीचे गाव। हे जे दिसते ते चंद्रकांत मामांचं घर। हे सर्वात लहान मोहन मामा यांचं घर आहे, जुनं त्यांचं घर। आणि हा जो वाडा आहे तो सुरेश पवार, म्हणजे सर्वात मोठे आमचे मामा। तर फायनली हे माझी आजी खिडकीमध्ये बसलेली आहे, दरवाजा लावून बसलेले आहे। आता चोर येतात का काय म्हणून। तर चला तिला आता त्यासोबत गप्पा मारू आपण। आता तिचे वय 80 झालेले आहे, खूप थकलेले आहे। हे जे जुनं घर दिसत आहे या ठिकाणी मी सुट्टीच्या दिवशी, ज्या दिवशी सुट्टी लागायची त्या दिवशीच मी कशी कपडे असणार ती फाटकी तुटकी, त्याला बटन असो नसो, ती पिशवीत भरून मी माझ्या आजीकडे द्यायचो। तर चला माझ्या आजीसोबत आज गप्पा मारूया। काय काय तिचे अनुभव आहे ते सांगेल। ती एवढ्या का टिकल्या लावलीत आजी तू पण? चांगले दिसतात म्हणून। बाहेरच्या आजी हे कुठे गेल्या ग सगळ्या? तुळशी चार तास पुजलोच देऊ। हात आहे दुखते घेऊन सारं फेटलं, सारं पुसून काढलं देवाला। देवा पुजून शिना माणूस चांगलं सांगतं का नाही, त्याला म्हटलं काय येड आहे। पण आम्हाला दुपारी दिसायला चांगलं येड नाही। तुमच्या परत आम्हाला बुद्धी आहे, येड आम्ही आहे म्हणजे कशी शाळा शिकण्यामध्ये तुम्हाला बुद्धी आहे। मला आज दोन देवाणी ठेवले मला तरी समजा तसं कुणाचं वाईट किंवा काय केलं नाही कडे। आमचे वडील वारले तेव्हा 12 वर्ष आजी येत होती। 10-15 वर्ष, 12-13 वर्ष शेतात यायचं म्हणताना तकडी गेली ती। तिने तिच्या आयुष्यात किती कष्ट केले, 6 मुलं कशी सांभाळली। म्हणजे 1972 साली तिचा म्हणजे माझे आजोबा वारले, त्याच्यानंतर लहान मुलांचा सांभाळ कसा केला, काय काय काम केलं हे सर्व सांगत होते। हे पुढे आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आमच्या चंद्रकांत मामाबद्दल सांगत आहे। गावाने चाकरी राहायला गेलो होतो ती पण एवढी एवढं असताना शेला झाली की ती दिसली सकाळ सकाळची आणि गोराकडे जायचं, शेणाला गोळा करून आणून ठेवायचं। त्या मी पोराला अति काम केलं। मग ही गेलो दुकानदार, एवढी छेडी फाटलेली मावशी चाकरी राहिलेली ठिगा लावलेली छेडी दुकान करायला गेलो होतं, त्याला कापून मिळालेले असं त्या हातात पडतेनं साऱ्याचं सोडून लावून शिना 6 मुलं 4 आणण्यात भागायचं असं मग तुला माहिती सोचतो त्या कशाच सुचे हिरवा मिरचा सुगे आणि म्हणजे 12 महिने हिरवा मिरचा साऱ्याने खायचा, तेच कोरड्यास करायचं। हिरवा मिरचा म्हणजे मिरच्या नव्हत्या कारण मिरचीचा खरडा ना भाकरी, खरडा खरडा करून ठेवायचा, लोणचं घालायचं, खरडा तेच कोरड्यास खरड्याचं करायचं, तीच भाकरी पोर खायचं। कशाचं जेवण काय करायचं रोज? म्हणजे खरड्याचं जेवण कोरड्याच करायची राहणार काय बी आणून म्हणजे कोरड्याची बी त्याचं खायची बी तीच पोटाच्या आयडियाला तुला आता वाटतं। आणि उन्हाळा झाला म्हणजे लोकांच्या मिरच्या कशाला बसल्या आणायच्या आणि नुसतं मीठ घालायचं, लसूण घालायचा आणि ते कुठून उन्हाळा खायचं। त्याला कधी काय मिळायचं नाही ती खाऊन सारी जगली मग ठीक आहे। कशाचं जा तिरपाडाचं, सडाचं, शिणकुटाचं, लाकडं पण नसायची म्हणजे ते लाकडं बाबली कुठणार आणि वर्षाला खर्च। मग तुम्हाला सांगते
ज्याच्या कामाला जायचं जातो शेतात नुसतं. माझा मित्र मानव गांधी मात्र खूप लक्ष देऊन हे सर्व ऐकतो. पोरं नाही की साडी तोड वाटेमुळे घरात बसायची. त्याची आई म्हणा वाटतं झाल्यावर आज ती बोलून घेऊन जायचं, शेरडं बोलून घेऊन जायचं, याची बसायचं, गोड लाड करायचं, बसायचं ते त्याला नाणी घेऊन बोलतात ना. थोडं आम्ही असो शेजा पाजारी पाक झोपायची. मग नुसत्या लाईट गावात कुठं तर लाईट मग इट्याला सुद्धा नव्हती आलं लाईट. अशा खूप साऱ्या गप्पा झाल्यानंतर आपण आता बघणार आहोत आजीचे घर, माझ्या मामांचे घर. या ठिकाणी वानरसेना बघू शकता. आता आम्ही सर्वजण लहान होतो तेव्हा या वाड्यामध्ये खूप खेळायचो. म्हणजे मामाची मुलं, मावशीची मुलं, कमीत कमी आम्ही 10-15 जण असायचो. खूप धमाल मस्ती करायचो. आपला मित्र पण आहे आता सोबत. चला आपण बघू वाडा मामांचा. हे मामांचे घर जुने. आज मामा मामी आमच्या सोबत नाहीत, पण ह्या घरामध्ये आल्यानंतर, ह्या ठिकाणी आल्यानंतर कायम मामानी मामीची आठवण येते. हे कधीच माझ्यावर किंवा कुणावर रागवलीत मी कधीच पाहिलं नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा यायचो तेव्हा मी या वरांड्यामध्ये सर्वजण मामांसोबत झोपायचो. खूप असे प्रेमळ आमचे मामा होते. वाड्याच्या बाहेर आल्यानंतर खूप सारी झाडे असे वाड्याच्या बाहेर लावलेली आहेत. आजीने, मामाच्या मुलाने कढीपत्ता व लिंबू आम्ही थोडेसे घेतलेले आहेत. आपण आपल्या आजीकडे आलेलो आहे आणि आपल्याला आजीने काही बांधून दिलेले नाही, हे कधी होणारच नाही. हे सर्व आजी असेच असतात. ही आजीने लिंबू आणि कढीपत्ता बांधून दिलेला आहे. जाताना दारातच बसलेले आहे, लांबून हात करत आहे. बघा कशी. मी लहान असताना माझे वडील वारले तेव्हा आजी 10-15 वर्ष आमच्या गावीच होती. स्वतःच्या गावी पाहुण्यासारखी यायची. हे गाव म्हणजे गांधीनगर. तिचे आमच्यावर एवढे उपकार आहेत की आम्ही हा जन्मी कधी फेडू शकणार नाही.